नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सचिन सिल्को या यूट्यूब चॅनलवर. बघा शेतकरी बंधूंनो, जे तुमचं अतिवृष्टी पूर यामुळे जे नुकसान झालं आहे यावर सरकारने रिलीफ म्हणजे एक पॅकेज दिलेलं आहे. याची घोषणा आज जी-आर काढून सरकारने केलेली आहे. 9 ऑक्टोबरचं जी-आर आहे. बघा या जी-आरमध्ये भरपूर काही मदतीचा आश्वास दिले आहे, त्यानुसार मदत मिळणार आहे मित्रांनो. बघूया काय म्हटलंय जी-आरमध्ये. टायटल आहे राज्यात महिना जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी पूर आणि आपत्तीमुळे बाधितांना विशेष पॅकेज, रिलीफ पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत. बघा शासन निर्णयात म्हटलं राज्यातील 253 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबरमध्ये या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील 253 तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहे. बघा पुढे म्हटले अतिवृष्टी पूर व आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यांमध्ये बाधितांना आपत्ग्रस्तांना खालील प्रकारे विशेष पॅकेज लाभ दिलेला आहे. बघा काय म्हटलंय, आपत्ग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना जवळपास प्रति व्यक्ती म्हणजे मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये देण्यात येणार आहे. अवयव डोळे निकामी झाल्यास 40 ते 60% अपंगत्व असल्यास 74,000 रुपये, 60% आणि त्यापेक्षा जास्त अपंगत्व असेल तर 2.50 लाख रुपये देण्यात येणार आहे. जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झालेला असल्यास एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ जर तो ॲडमिट असेल तर 16,000 रुपये, एका आठवड्यापेक्षा कमी वेळ ॲडमिट असेल तर 5,400 रुपये देण्यात येणार आहे. पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी बघा 1,20,000 प्रति घर, सपाट झाला तर 1,30,000 डोंगराळ भागातील घरांसाठी. अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी किमान 15%, 65,000 रुपये, पक्क्या घरासाठी 6,500 प्रति घर, पक्क्या घरांसाठी 4,000 प्रति घर, कच्च्या घरांसाठी. झोपडीचा विचार केला तर प्रति झोपडी तुम्हाला 8,000 रुपये देण्यात येणार आहे. गोठ्याचा विचार केला तर प्रति गोठा 3,000 रुपये देण्यात येणार आहे. मृत जनावरांचा जर विचार केला तर दुधाळ म्हणजे जे दूध देणारे जनावर आहे ते प्रति जनावर 67,500 रुपये देण्यात येणार आहे. जे ओढकाम करणारे जनावर आहे त्यांच्यासाठी 32,000 रुपये प्रति जनावर देण्यात येणार आहे. लहान जनावरे असतील तर 20,000 रुपये प्रति जनावर. शेळी मेंढी असं असेल तर 4,000 प्रति जनावर. कुक्कुटपालनचा विचार केला तर प्रति कोंबडी 100 रुपये देण्यात येणार आहेत. पुढे बघा शेती पिकांच्या नुकसानासाठी जिरायत पिके प्रति हेक्टर 8,500 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. अश्वासित सिंचनाखालील बागायत पिके 17,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरपर्यंत. बहुवार्षिक पिके 22,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. म्हणजे 3 हेक्टरच्या पुढे असेल तर देणार नाही, 3 हेक्टरच्या आतमध्ये हे पैसे प्रति हेक्टर एवढे पैसे दिले जातील. शेत जमिनीचे नुकसान जर विचार केला नैसर्गिक आपत्तीमध्ये शेत जमिनीवरील गाळ काढणे 18,000 रुपये प्रति हेक्टर दिला जाईल. दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदीपात्र प्रवाहात बदलल्यामुळे शेत जमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्पधारक शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर पैसे सरकार देणार आहे असे या जी-आरमध्ये म्हटले. मत्स्य व्यवसायाचा विचार केला तर मत्स्य व्यावसायिकांना बोट दुरुस्त करण्यासाठी, जाळी यासाठी बघा 6,000 बोट दुरुस्तीसाठी, अंश दुरुस्तीसाठी 6,000 रुपये. पूर्णतः नष्ट झाले असेल तर 15,000 रुपये. अंशतः बाधित झालेल्या जाळ्याच्या दुरुस्तीसाठी 3,000 रुपये. पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यासाठी 4,000 रुपये देण्यात येणार आहे. इतरही सवलती बघा जी-आरमध्ये म्हणण्यानुसार दिले सरकारने. जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे. सरकारी कर्जाचे सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. शेतीसाठी निगडित कर्जाच्या वसुलीची स्थगित करण्यात आली. ही जी स्थगिती 1 वर्षासाठी आहे, त्यानंतर परत तुम्हाला वसुलीसाठी येऊ शकतात. पुढे विचारले 3 माही वीज बिलात माफी देण्यात आलेली आहे. परीक्षा शुल्कात बघा मित्रांनो, जे 10वी-12वीचे विद्यार्थी आहे ना टोटली फी माफ करण्यात आलेली आहे, फी घेतली जाणार नाही. कृषीमध्ये बघा या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. नाही तर तुम्ही जास्त असेल 3 हेक्टरपर्यंतच फक्त प्रति हेक्टर 10,000 अशी म्हणजे 30,000 देतील, त्यावर तुम्हाला पैसे भेटणार नाहीये. मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील याबाबत आवश्यक कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेनुसार कारवाई करावी अशा आदेश देण्यात आले आहेत. पशु संवर्धन विभागामध्ये काय म्हटले बघा, जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठे पशु, लहान पशु, कुक्कुट पक्षी मृत पाळलेले आहेत. याबाबत शासन निर्णयाच्या 27 मार्च 2025 निकष आणि दरानुसार मदत केली जाईल. बघा पुढे म्हटले शासनाच्या
शासन निर्णयाच्या निकषाबाहेरील पशुधन हानीचे निकष निश्चित करण्यात येऊन जेवढे पशुधन नुकसान झाले आहे त्या सर्व पशुधन हानीबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यप्रणाली आणि मार्गसूचना जारी केल्या जातील आणि त्यानुसारचे पशुधनाचे जे वाटप आहे पैसे देखील जातील. मत्स्य व्यवसायाचं बघा, जून ते सप्टेंबर 25 या कालावधीत मच्छीमार जाळी, मत्स्यबीज, मत्स्य बोटीचे नुकसान झालेले आहे याबाबत 27/23च्या निकष आणि दरानुसारच ही भरपाई देण्यात येणार आहे. पुढे बघा, रोजगार हमी योजना मनरेगा विभागात म्हटले जून ते सप्टेंबर 25 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती जमिनीच्या खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी शासन निर्णयाच्या 27/25च्या निकष आणि दरानुसार ही भरपाई देण्यात येणार आहे. याच्यात म्हटलं आहे या मदती व्यतिरिक्त रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त प्रति हेक्टर 3 लाख रुपये या मर्यादेपर्यंत तर 2 हेक्टरपर्यंत 5 लाख रुपये अनुज्ञा राहील म्हणे देण्यात येतील. खूप मोठी बघा मित्रांनो, ज्याचं शेत पूर्णतः खरडून गेलं आहे त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन पुन्हा उपजाऊ करण्यासाठी प्रति हेक्टर 3 लाख रुपये देण्यात येणार आहे. 3 लाख प्रति हेक्टर देण्यात येणार आहे तर 2 हेक्टरपर्यंत हे 5 लाख रुपये असणार आहे मित्रांनो. पुढे बघा काय म्हटले, विहिरीबाबत म्हटले अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीत दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्यक्ष खर्चात किंवा प्रति विहीर कमाल 30,000 रुपये यापैकी जी काही कमी असेल ती रक्कम देण्यात येईल, पण कमीत कमी 30,000 रुपये हे देतीलच. पायाभूत सुविधांचा विचार केला तर अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या खालील विभागांतर्गत तातडीच्या व आवश्यक कामासाठी 10,000 रुपये कोटीचे विशेष पॅकेज हे शासनाने यावेळेस घोषणा केली आणि तसा GRA शासनाने काढलाय. यामध्ये कोणते विभाग आहे, ग्रामविकास असेल, सार्वजनिक सामाजिक विभाग असेल, जलसंपदा असेल, ऊर्जा असेल, ह्याही विभागांना भरपूर तो म्हणजे पावसामुळे या विभागांचं भरपूर नुकसान झालंय. यासाठी स्पेशल 10,000 कोटीचं विशेष पॅकेज देण्यात आलं या ज्या सुविधा नुकसान झालंय या पुरवठीत करण्यासाठी. बघा, KYC बाबत ते म्हटलेले ज्या शेतकऱ्यांची ॲग्रोस्टॉक ही जी योजना यामध्ये नोंदणी होऊन ॲग्रोस्टॉकमध्ये KYC झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती DBT प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्या मदत मिळवणे व सुरू होण्यासाठी DBTद्वारे मदत म्हणजे थोडक्यात ज्यांची ॲग्रोस्टॉकमध्ये KYC झालेली आहे, नोंदणी झालेली आहे अशा लोकांना KYC प्रक्रियेतून सूट देण्यात येत आहे. बघा, शेवटी म्हटलं आहे त्याने KYC प्रक्रियेतून सूट देण्यात येते. ज्यांनी ॲग्रोस्टॉकमध्ये आपली नोंदणी केली आहे त्यांना KYC करायची गरज नाही असे यामध्ये म्हटले. असं बघा शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा हा GRA आजचा 9 सप्टेंबरचा सरकारने खूप मोठं पॅकेज असं सारा ज्या अनुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे यांच्यासाठी दिलेलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सचिन सिंफो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.